नादखोळा भारुड भावांनो 2च मिनिटात सगळा विषय सांगतो, व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आज होता साळमळगेवाडी गावच्या सप्त्याचा दुसरा दिवस. दारुड्या माणसाला कसं रोज दारू पिल्याशिवाय जमत नाही, तसं आम्हाला रोज कीर्तनाला भजनाला गेल्याशिवाय जमतच नाही. म्हणूनच लगेच निघालो बघा आवरून घरात ना आमच्या डोंगरावरनं पवनचक्कीच्या कडनं. कसा आहे आमच्या डोंगरावरच्या पवनचक्क्या, सगळा डोंगर आमचा पवनचक्क्यानंच भरलाय. लगेच येऊन पोहोचलो बघा साळमळगेवाडी गावामध्ये. लगेच चालू केली हरिपाठाला सुरुवात. पण आज हरिपाठात मजा येते का नाही वाटायला लागलं होतं, कारण की आज साऊंडचं काहीतरी बिघडलं होतं. पण काही विषय नाही भावांनो, परत आणि लगेच आणून लावला बघा मॉनिटर आणि चालू झाली हरिपाठाला सुरुवात. हरिपाठ त्यांनी 1 नंबर झाला मस्तपैकी. आणि नंतर लगेच एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता, तिथंच लगेच मंडपात सगळ्यांनी मिळून वाढदिवस पण साजरा केला. आणि लगेच जेवण तेन करून घेतलं आणि लगेच कपडे बिपडे घालून तयार झालो बघा. आणि आता कशाला वाट बघायची म्हणून लगेच कीर्तनाला चालू केली सुरुवात. आणि आज कीर्तन होतं काळे महाराजांचं. दिसायला एकदम गोरे होते, पण कीर्तन ते मस्तपैकी झालं. आणि तेवढ्यात आले बघा दामोतात्या, नितूभैया आणि इजू महाराज. भारूड चांगलं जोमात चालू होतं, पण नितूभैया फोन मध्ये काय बघायला लागलं तर काय कळना झालं. मग आला बघा परत मेन सीन. तेवढं भारूड थोडं ऐकलं आणि लगेच आलो घरला, कारण सकाळी उठून आणि आपल्या रुटीनला लागायला लागतंय हो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. वाडीवरच्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका आणि भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.